नमस्कार मंडळी. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून रेकीच्या प्रार्थना केल्या. अफर्मेशन्स कशी लिहितात हे तुम्ही मला विचारलं होतं. सगळ्यात आधी अफर्मेशन्स म्हणजे काय? तर सकारात्मक गोष्ट जी आपण सतत म्हणून आपल्या मनावर बिंबवतो. उदाहरणार्थ, मी निरोगी आहे, प्रसन्न आहे, सकारात्मक आहे. हे अफर्मेशन आपण रोज स्वतःला म्हणायचं आहे. अशी सगळी सकारात्मक अफर्मेशन्स जर सकाळी उठल्यावर लगेच आणि रात्री झोपण्यापूर्वी आपण लिहित गेलो तर त्याचा आपल्या आयुष्यात चांगला फायदा होतो. आपल्याला काय काय हवं आहे त्याची एक विश लिस्ट आपण तयार करून ठेवायला हवी. अजून एक अफर्मेशन सांगते. देवा, तुझ्या कृपेमुळे मी जे काही माझ्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रयत्न करत आहे त्यामध्ये मला यश मिळत आहे. सगळीकडनं माझी भरभराट होत आहे. असं अफर्मेशन आपण लिहिताना तो भाव आपल्या मनात आणायचा आहे आणि ते चित्र डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज करायचं आहे की ती गोष्ट आपल्यासोबत घडलेली आहे हे व्हिज्युअलाइज करून हे अफर्मेशन्स लिहायचं आहे. आणि हे सगळं करताना आपले व्हायब्रेशन्स आपल्याला चांगले ठेवायचे आहेत. सतत नकारात्मक विचार करणं सोडावं लागेल. इतरांना दोष देणं बंद करावं लागेल आणि ही गोष्ट तर शक्यच नाही असा विचार करणंसुद्धा सोडून द्यावं लागेल. आपण जे काही लिहितो आहोत त्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, तरच ती गोष्ट खरी होईल. आणि अजून तुम्ही एक करू शकता की मुलांना पण आपण चांगले पॉझिटिव्ह शब्द नेहमी वापरून त्यांच्यातला आत्मविश्वास आपण वाढवू शकतो. आपली मुलं रिस्पॉन्सिबल आहेत, फोकस्ड आहेत, चांगला अभ्यास करत आहेत, त्यांच्या सवयी चांगल्या आहेत, असं अफर्मेशन आपण लिहू शकतो. हळूहळू मुलांमध्ये पण बदल घडून येतो. मी 4 वर्षापासून सगळं करत आहे. या गोष्टींचा खरंच खूप चांगला फायदा होतो असा माझा अनुभव आहे. तुम्ही पण सुरुवातीला फक्त 21 दिवस पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहून बघा. 1 किंवा 2 अफर्मेशन लिहा, पण हळूहळू तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला बदल जाणवायला सुरुवात होईल. आणि हे सगळं करताना तुम्हाला जो तुमचा पूर्ण दिवस आहे तो दिवस तुमच्या सकाळ जी आहे तुमची त्यावर अवलंबून असतो. त्यामुळे सकाळचा जो वेळ आहे तेव्हा एखादा संकल्प करून सकाळी देवाचा नामजप करा, एखादं स्तोत्र वाचा आणि दिवसाची सुरुवात करा. म्हणजे तुमचा संपूर्ण दिवस खूप छान पॉझिटिव्ह जाईल, तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि तुम्ही हे नक्की कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद.